जय शिवराय। आम्ही आज सकाळी सकाळी हा जो आंबोलीजवळचा पारगड असा हा किल्ला आहे, इथं आम्ही भेटण्याकरिता आणि बघण्याकरिता सहकुटुंब सहपरिवार आम्ही आलो होतो। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे हे मूळचे तानाजी मालुसरेंचे चिरंजीव। ज्यावेळी कोंढाणा किल्ला हा जिंकायचा प्रसंग येतोय त्यावेळेला तानाजी मालुसरेंनी हा सुभेदार रायबा यांचंच लग्न त्यावेळेला असतंय त्यांच्या घरात, पण ते लग्न पहिला कोंढाण्याचं, त्याच्यानंतर रायबाचं म्हणून तानाजी मालुसरे हा कोंढाणा जिंकला। पुण्याजवळचा जो आत्ताचा सिंहगड आहे तो पहिला कोंढाणा असं नाव होता। ज्यावेळेला तानाजी मालुसरे तिथं लढता लढता ते शहीद झाले त्यावेळेला तो कोंढाण्याचा सिंहगड असं नाव ठेवून छत्रपतीने सिंहगड असं नामकरण केले। त्याच्यानंतर ते जे काय रायबा मालुसरे म्हणजे तानाजीरावचे चिरंजीव होते त्यांना पारगड हा किल्ला त्यांनी भेट म्हणून त्यावेळेला सुभेदार पद पण दिला आणि पारगड हा किल्ला रायबांना भेट म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिले। बरीच वर्ष त्यावेळेपासून त्यांचे वंशज ह्या किल्ल्यावर राहत होते, पण अलीकडच्या ह्या कालामानात ते त्यांची काही म्हणजे प्रॉपर्टी इथं आहेत, पण इथं राहायला कोण नाही। एक कुटुंब असते ते बेळगावमध्ये आणि एक चंदगडमध्ये, असं ते आता सध्या स्थायिक झालेत। त्यासाठी हा अजिंक्य राहिलेला किल्ला पारगड हा कुणाकडून पण जिंकायचा झालेला नाही, असा हा अभेद्य किल्ला आहे। तरीसुद्धा आपण एकदा येऊन इथं भेट देऊन ह्या जुन्या सगळ्या छत्रपतींच्या आठवणी, तानाजी मालुसरेंच्या आठवणी ह्या बघून जावं अशी कळकळीची विनंती आहे।